येऊया पहिल्या प्रश्नाकडे. खालील निकषांच्या आधारे 2011-12 मध्ये या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा कोणती निश्चित केली होती? 2011-12 नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा कोणती निश्चित केली होती? समीक्षा मॅडम, कंबाईन एक्झाम कधीही होऊ, जवळपास परीक्षेच्या अगोदर तुम्हाला 2.5 ते 3 महिने मिळतील. परीक्षा कधी होईल याचा विचार करण्यापेक्षा आपला अभ्यास कुठपर्यंत याचा विचार करावा आणि तो जास्तीत जास्त किती वाढवता येईल याचा विचार करावा. 100% परीक्षेमध्ये यश तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या. आता मित्रांनो, हा प्रश्न दारिद्र्य या प्रकरणावर होता. 2-3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. मित्रांनो, दारिद्र्य या प्रकरणामध्ये भारतामध्ये कोणत्या स्वरूपाचं दारिद्र्य मोजलं जातं? भारतामध्ये निरपेक्ष स्वरूपाचं दारिद्र्य मोजलं जातं. दारिद्र्य 2 पद्धतीचं आहे, सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य. आम्ही फक्त मुद्द्याचं बोलतो. भारतामध्ये निरपेक्ष स्वरूपाचं दारिद्र्य मोजलं जातं. दारिद्र्य मोजमापासाठी भारतामध्ये दारिद्र्य रेषेचा वापर केला जातो. लक्षात घ्या बरं का, भारतामध्ये दारिद्र्य रेषेचा वापर केला जातो. आता बघा, दारिद्र्य रेषेच्या खाली आणि दारिद्र्य रेषेच्या वर हे कोणाला ठेवायचं? हे दारिद्र्य रेषा जी आहे ही नियोजन आयोग जे आहे किंवा ही दारिद्र्य रेषा नियोजन आयोगाने निवडलेल्या समित्या ठरवत असतात. मित्रांनो, दारिद्र्य रेषेमध्ये दरडोई उपभोग खर्च वापरला जातो. दरडोई उपभोग खर्च म्हणजे काय? एका व्यक्तीला, समजा मी आहे, मला एका महिन्यासाठी किती खर्च लागतो जगण्यासाठी, ती खर्चाची सीमारेषा ठरवून दिली जाते दारिद्र्य रेषा. उदाहरणार्थ, दारिद्र्य रेषा जर 1000 ठरवली असेल, 1000 उपभोग करणार, 1000 पेक्षा जास्त पैसे ज्याच्याकडे असतील उपभोग्य वस्तूसाठी खर्च करण्यावर, तो दारिद्र्य रेषेच्या वर, ज्याला आपण एपीएल असं म्हणतो, अबो पोवर्टी लाईन, आणि जर 1000 पेक्षा कमी पैसे त्याच्याकडे असतील उपभोग करण्यासाठी एका महिन्यामध्ये, तर त्याला आपण बीपीएल असं म्हणत असतो, बिलो पॉवर्टी लाईन. मित्रांनो, याच्यामध्ये आणखी एक आहे अंत्योदय. अंत्योदय म्हणजे काय? जो गरीबातला गरीब असतो त्याला अंत्योदय म्हटलं जातं. म्हणून काही योजना ह्या फक्त अंत्योदयासाठी असतात, तर बऱ्याचशा योजना ह्या बीपीएल धारकांसाठी असतात. असो, त्याच्यामध्ये आपल्याला यायचं नाही. इथं फक्त आपल्याला मेन्शन केलेलं आहे की नियोजन आयोगाने 2011-12 ची दारिद्र्य रेषा जी आहे ही कोणती निश्चित केली होती? मित्रांनो, 2011-12 ची दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी नियोजन आयोगाने सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना केली होती. थोडीशी चर्चा करूया आपण. प्रश्न आलाय कुठून? सुरेश तेंडुलकर समिती इतकी महत्वाची आहे की याच्यावर बऱ्याच पेपरमध्ये अर्थव्यवस्थेवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. सुरेश तेंडुलकर समिती, 2-3 गोष्टी याच्याबद्दल लक्षात असू द्या. या समितीची स्थापना कधी करण्यात आली असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सुरेश तेंडुलकर समितीने शिफारशी कोणत्या केल्या असा विचारलं जाऊ शकतं. आणि सुरेश तेंडुलकर समितीने दारिद्र्य कोणत्या कोणत्या वर्षीचं मोजलं, एवढं तुम्हाला 3 गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. सुरेश तेंडुलकर समितीची स्थापना कधी करण्यात आली? ही डिसेंबर 2005 मध्ये करण्यात आली. कधी? डिसेंबर 2005 मध्ये. त्याच्यानंतर सुरेश तेंडुलकर समितीने 2 महत्वाच्या शिफारशी केल्या. पहिली शिफारस अशी की दारिद्र्य मोजमापासाठी कॅलरी निकष जो आहे, या कॅलरी निकषाचा वापर जो आहे हा सोडून द्या. कोणी सुचवलं? सुरेश तेंडुलकर समितीने सुचवलं. याच्या अगोदर लकडावाला समिती होती, या समितीनं दारिद्र्य रेषा किंवा दारिद्र्य मोजमापासाठी कॅलरी निकष ठेवला होता, तो काढून टाका. आणि दुसरं, जो युआरपी पद्धतीचं रिकॉल पिरियड वापरला जात होता, याच्या ऐवजी एमआरपी पद्धतीचा रिकॉल पिरियड वापरा. आता याच्यावर मी एका लेक्चरमध्ये मागे बोललेलो आहे. मिक्स्ड, बघा, मिक्स्ड रिकॉल पिरियड म्हणजे काय? 2 संदर्भ साहित्य म्हणजे 2 संदर्भ कालावधी इथं कन्सिडर केले जातात. एक एका महिन्याचा आणि एक 365 दिवसाचा. असो, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. फक्त येतो आपल्या दारिद्र्यावर. कारण जर हे सगळं मी सांगत बसलो, मागच्या लेक्चरमध्ये कुठेतरी घेतलेले, तिथून तुम्ही बघून घ्या. दारिद्र्य किती वर्षासाठीचं मोजलं? मित्रांनो, सुरेश तेंडुलकर समितीनं 2004-5 दारिद्र्य मोजलं. सुरेश तेंडुलकर समितीनं 2009-10 दारिद्र्य मोजलं. आणि सुरेश तेंडुलकर समितीनं 2011-12 दारिद्र्य मोजलं. आता आपल्याला जास्त कशावर फोकस करायचे हे कोण सांगेल? तर हे सांगेल प्रश्न काय विचारलाय. प्रश्न 11-12 दारिद्र्यावर विचारलाय. 11-12 जेव्हा दारिद्र्य आपण मोजमापासाठी घेतो, तेव्हा मित्रांनो, सुरेश तेंडुलकर समितीनं 2011-12 मध्ये ग्रामीण भागामधलं दारिद्र्य आणि शहरी भागामधलं दारिद्र्य आणि एकूण दारिद्र्य अशा पद्धतीचं दारिद्र्य मोजलं होतं. ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य मोजमापासाठी दरडोई किंवा आपण असं म्हणूया की दारिद्र्य रेषा किती ठरवली होती? या सुरेश तेंडुलकर समितीनं ग्रामीण भागामध्ये जर एखादा व्यक्ती
₹816 कमवत असेल महिन्याला किंवा उपभोग करू शकत असेल, खर्च करू शकत असेल स्वतःवर एक व्यक्ती महिन्याला, तर तो गरीब नाहीये. म्हणजे ग्रामीण भागासाठी दारिद्र्य रेषा ही 816 सांगितली होती, तर शहरी भागासाठी दारिद्र्य रेषा जी आहे ही 1000 एवढी सांगितली होती. मग 816 दारिद्र्य रेषा काढून ग्रामीण भागामध्ये 2011-12 मध्ये किती लोक दारिद्र्य रेषेखाली होती याचं प्रमाण सुरेश तेंडुलकर समितीनं सांगितलं. ग्रामीण भागामध्ये 25.7% गरिबी होती किंवा 25.7% दारिद्र्य होतं. हेच शहरी भागामध्ये सुरेश तेंडुलकर यांच्या मतानुसार दारिद्र्याचं प्रमाण 13.7% होतं. म्हणजे तुम्हाला आकडेवारी इथं लक्षात ठेवावी लागेल. परीक्षेला दारिद्र्याची आकडेवारी सुद्धा विचारली. दारिद्र्य प्रकरणामध्ये फक्त पाठांतरण आहे. कन्सेप्ट फक्त पहिल्या एका पेज पुरत्या, पाठांतरण जास्त. मग आपल्याला विश्लेषण असं सांगतं, जेव्हा आपण प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण योग्य पद्धतीनं करतो, दारिद्र्य प्रकरणामध्ये आकडेवारी पाठ करावी लागतेच. येते लक्षात? आता पुढे बघा, एकूण दारिद्र्य किती होतं मग? सुरेश तेंडुलकर समितीनं काढलेल्या दारिद्र्य रेषा आणि दारिद्र्याच्या प्रमाणानुसार भारतामधलं एकूण दारिद्र्य 2011-12 ला 21.9 एवढं होतं. 21.9 काय? 21.9%. 3 वर्षाच्या दारिद्र्य मोजलं होतं. 3 वर्षाचं 4, 5, 9, 10 आणि 11-12. लक्षात घ्या. या आपल्या प्रश्नाकडे येऊया. प्रश्न विचारलाय, खालील निकषांच्या आधारे 11-12 या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. दरडोई उत्पन्न प्रतिमाह ग्रामीण भागासाठी 816 व शहरी भागासाठी 1000 हे ठेवलं होतं. दुसरं, दरडोई उत्पन्न प्रतिदिन ग्रामीण भागासाठी 47 व शहरी भागासाठी 32 एवढं ठेवलं होतं. मित्रांनो, 816 ला दरडोई उत्पन्न प्रतिदिन काढायचं असेल तर त्याला 30 न भागावं लागतं. 30 न भागल्यानंतर जेवढं येतं ते बघा, 30 न भागितल्यानंतर जेवढं येतं 32 तर येणार नाही, कारण 900 जर असलं असतं आणि 30 न भागितलं असतं तर 30 आलं असतं. असो, हेही विधान इथं चुकतंय, हेही विधान इथं चुकतंय. ऑप्शन क्रमांक 1 जो आहे ते ऑप्शन क्रमांक 1 इथं बरोबर आहे. क्लिअर? समजतंय का? फक्त मला सांगा, एक्सप्लेनेशन समजलं का? आपण बाकी सुरेश तेंडुलकर समितीच्या आतमध्ये घुसलेलो नाही. 1 तास लागतो सुरेश तेंडुलकर समिती समजून सांगायला. फक्त सोर्स कुठून होता आणि या प्रकरणामध्ये काय करावं लागतं हे आपल्याला समजण्यासाठी एवढं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. क्लिअर? चलायचं पुढं? चलायचं पुढं? चल घ्या, दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आला. सांगा. आणि हा प्रश्न कसा आलाय, काय आलाय याच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत. मित्रांनो, प्रदेश विकास हा शब्द जेव्हा आपल्या डोक्यात पडतो, एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम, एरिया डेव्हलपमेंट स्पेशल म्हणजे विशेष प्रदेश विकास कार्यक्रम. मित्रांनो, हा कार्यक्रम ग्रामीण भागातील ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेला एक कार्यक्रम आहे. कोणी तयार केलेला आहे? केंद्र सरकारने. मुख्य उद्देश काय आहे? ग्रामीण भागातील विकास, ग्रामीण भागाचा कशा पद्धतीने होईल. आता स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा विशेष प्रदेश विकास कार्यक्रम, हा कार्यक्रम नेमका फोकस कशावर आहे? तर मित्रांनो, हा कार्यक्रम नेमका फोकस 4 गोष्टींवर आहे. लक्षात घ्या बरं का. हा कार्यक्रम नेमका फोकस 4 गोष्टींवर आहे. प्रदेश विकास म्हटलं की त्या भागाचा ग्रामीण भाग समजायचा, लक्षात घ्यायचं. प्रदेश विकास म्हणलं की ग्रामीण भाग, 4 प्रदेशावर किंवा 4 घटकावर हा कार्यक्रम विस्तारलेला आहे. एक, जो डोंगराळ भागामध्ये, डोंगराळ किंवा आदिवासी भाग जो आहे या भागामध्ये याचा विकास झाला पाहिजे. डोंगराळ किंवा आदिवासी विकास प्रोजेक्ट किंवा आदिवासी विकास क्षेत्र असं आपण याला म्हणू शकतो. पहिल्या स्तंभावर आधारित. दुसरा स्तंभ आहे वाळवंट विकास कार्यक्रम. वाळवंट विकास कार्यक्रम. तिसरं क्षेत्र किंवा तिसरा स्तंभ आपल्याला पाहायला मिळतो जो दुष्काळग्रस्त एरिया असतो. मित्रांनो, दुष्काळग्रस्त हे सगळं ग्रामीण भागासाठी बरं का. दुष्काळग्रस्त क्षेत्र विकास कार्यक्रम, दुष्काळग्रस्त क्षेत्र विकास कार्यक्रम. आणि
जो बॉर्डर आहे, सीमा भाग आहे, सीमा क्षेत्र विकास कार्यक्रम. आता याच्यात लॉजिक कसं लक्षात ठेवायचं? इथं फक्त लक्षात घ्या, ग्रामीण भागातील या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. एक डोंगराळ किंवा आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे. विकास क्षेत्र कार्यक्रम आपण त्याला म्हणूया. आदिवासी क्षेत्र विकास कार्यक्रम असं त्याला म्हणूया. वाळवंट विकास कार्यक्रम, वाळवंटी भागामध्ये पाणी वगैरे पोहोचून आपण त्याचा विकास करू शकतो. दुष्काळग्रस्त भागामध्ये सुविधा पोहोचून आपण विकास करू शकतो. आणि जे सीमावर्ती भाग आहे, सीमावर्ती भागामध्ये नेहमी भीतीचं वातावरण असतं, तिथं विकास करू शकतो. आता याच्यातला संदर्भ इथं कुठे येतो? दारिद्र्य निर्मूलन व रोजगार वाढ असा काही संदर्भ आहे का? उत्तर आहे नाही. बघा, केंद्र सरकारनं रोजगार निर्मिती आणि विशेष गरिबी किंवा गरिबी हटवण्यासाठी काय प्रयत्न केले, तर हा कार्यक्रम काढलेला आहे ग्रामीण भागासाठी. डोंगराळ व आदिवासी भागाचा विकास दिसतोय का रे? पहिल्या स्तंभामध्ये दिसतोय, हे बरोबर आहे. दुष्काळग्रस्त भागाचा विकास दिसतोय का? हेही दिसतोय, हे बरोबर आहे. ग्रामीण भागात औद्योगिकरण म्हणजे इथं उद्योगधंदे आणायचे, हा त्याचा उद्देश आहे का? नाही. म्हणजे इथं ब आणि क हे दोन्ही बरोबर आहे. ब आणि क ऑप्शन क्रमांक 3 इथं बरोबर आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारनं काय केले, याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. क्लिअर? समजतंय का सगळ्यांना? चलने का आगे? बऱ्याच जणांनी उत्तर 2 दिलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हा दारिद्र्य निर्मूलनासाठीचाही नाही आणि औद्योगिकरणासाठीचाही नाही. औद्योगिकरण नाही, ग्रामीण भागात कुठं औद्योगिकरण होणार आहे? इथं डोंगराळ भाग आणि दुष्काळग्रस्त भाग यांच्या विकासासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. चालायचं, घ्या पुढचा प्रश्न. बघा, हे जे एक्सप्लेनेशन घेतोय याची पीपीटी जी मी इथं लिहितोय, हे तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर लगेच तुम्हाला मी उपलब्ध करून देईल. काय करायचंय, लेक्चर झाल्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये जिओग्राफी बाय शिंगारे सर हे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथं जायचंय आणि तिथून ही पीडीएफ डाउनलोड करायची. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे, राजकोषीय नीतीची साधने कोणती? राजकोषीय नीतीची साधने कोणती? खूप छान कन्सेप्ट आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं काही शिकायला मिळेल. बऱ्याच जणांना अर्थव्यवस्थेमध्ये शब्दांचे अर्थ न कळाल्यामुळे बऱ्याच जणांचे प्रश्न इथं चुकतात. म्हणजे तुम्हाला पेपर मधून बाहेर आल्यावर लक्षात येते का, हे तर मला येत होतं, मात्र शब्द तिथं अवघड वापरले जातात आणि त्याच्यामुळे तुमचे प्रश्न चुकतात. मित्रांनो, जर शब्द समजत नसेल, शब्दाची फोड करायची. बघा, राजकोषीय नीती म्हणजे काय? राजकोष म्हणजे काय? राजकोष म्हणजे सरकारचा खजाना. आणि राजकोषीय नीती कशासाठी असते? राजकोषीय नीती 3 गोष्टीसाठी असते. एक, सरकारला खर्चासाठी पैसा जो आहे, हा पैसा कुठून आणायचा? समजून घ्या बरं का, पैसा कुठून आणायचा. दुसरं, सरकारनं आणलेला पैसा खर्च कुठं करायचा. आणि तिसरं, पैसा किती खर्चायचा. पहा, 3 गोष्टीवर आधारित असते राजकोषीय नीती. आपल्या घरचं घ्या ना तुम्ही. घरी महिन्याच्या सुरुवातीला वडिलांच्या अकाउंटमध्ये पेमेंट येते. आपल्या समोर 3 गोष्टी असतात. वडिलांना माहित असतं त्याच्यासमोर, किंवा पैसा आलाय कुठून ते त्यांना माहित असतं. पैसा खर्च किती करायचा हे माहित असतं आणि पैसा कुठं खर्च करायचा हे माहित असतं. सेम सरकारकडे येणारा पैसा हा येतो कुठून, तो कोणत्या क्षेत्रामध्ये खर्च करायचा, म्हणजे ग्रामीण भागामध्ये, किंवा आपण असं म्हणूया की जे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहेत, अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रामध्ये, कोणत्या सेक्टरमध्ये तो पैसा खर्च करायचा आणि किती करायचा, ही सगळी नीती जी आखली जाते याला राजकोषीय नीती म्हणतात. ढोबळ मानानं लक्षात घ्या, अर्थव्यवस्था खूप सोपी आहे. फक्त अर्थव्यवस्थेतली उदाहरणं आपल्याला समजली पाहिजे. अर्थव्यवस्थेला आपण आपल्या जीवनाशी रिलेट केलं पाहिजे. लक्षात घ्या मित्रांनो, ही जी राजकोषीय नीती राबवली जाते ही अर्थसंकल्पाच्या स्वरूपात राबवली जाते. अर्थसंकल्पामध्ये हे सगळं मांडलं जातं. राजकोषीय नीतीबद्दल चर्चा करत असताना 3 गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत आणि या 3 गोष्टीसाठी सरकार काय काय करतं किंवा राजकोषीय नीतीमध्ये कशा कशाचा उल्लेख येतो हे आपल्याला पाहण्यासाठी राजकोषीय धोरण जे आहे हे धोरण तयार कोण करतं इथून आपल्याला माहिती घेणं गरजेचे आहे. राजकोषीय धोरणाची साधनं आपल्याला माहित पाहिजे. राजकोषीय धोरण कशाचं असतं? सरळ भाषेमध्ये सरकारची जमा किती आहे आणि सरकार खर्च किती करणार आहे याचं जे धोरण आखलं जातं त्याला राजकोषीय धोरण असं म्हणतात. राजकोषीय धोरण कोण तयार करत असतं? राजकोषीय धोरण आपलं अर्थ मंत्रालय जे आहे
हे अर्थ मंत्रालय तयार करत असतं. कशा स्वरूपात हे सादर केलं जातं? बजेटच्या स्वरूपामध्ये राजकोषीय धोरण सादर केलं जातं. संपला विषय. आता राजकोषीय धोरणाची साधनं जी तुम्हाला परीक्षेला विचारल्या गेलेली आहेत, याच नाही तर हा प्रश्न 3 ते 4 वेळा रिपीट झालेला आहे. राजकोषीय धोरणाचं पहिलं साधन आहे, लक्षात घ्या. राजकोषीय धोरणाचं पहिलं साधन आहे ते म्हणजे सार्वजनिक खर्च. म्हणजे सरकार जो खर्च करतोय हे राजकोषीय धोरणाचं पहिलं साधन आहे. सार्वजनिक म्हटलं की सरकारी शब्द लक्षात ठेवायचा. ग्रुप बी आणि सी मेन्सचा पण घ्या सर. अगोदर प्रीचा तर होऊ द्या, विचार करून आपण प्रीचं झाल्यानंतर. ठीक आहे, बघा सार्वजनिक खर्च. मित्रांनो, सार्वजनिक खर्चाचा जेव्हा आपण विचार करतो, सरकार खर्च कुठं कुठं करतं? मित्रांनो, सरकार योजनांवर खर्च करतं, सरकार अनुदान देतं. आता आपण पाहिलं असं लाडली बहीण योजना आणली, म्हणजे मध्य प्रदेशनं जी काय मध्य प्रदेशली लाडली बहीण असंच काहीतरी योजनेत नव्हतं, ती महाराष्ट्र सरकारनं आणली. योजनांवर सरकार खर्च करतं, वेगवेगळे अनुदान देतं, अनुदानांवर सरकार खर्च करतं, वेगवेगळे सार्वजनिक प्रकल्प सरकार सुरू करतं, सार्वजनिक प्रकल्पावर सरकारचा खर्च असतो. हे सार्वजनिक खर्च जो शब्द आहे हा राजकोषीय धोरणाच्या साधनाचा पहिला भाग आहे. त्याच्यानंतर जे सरकारी नोकरीमध्ये असतात त्यांच्या वेतनावर सरकार खर्च करतं. त्याच्यानंतर सरकार संरक्षणासाठी भारतीय सैन्य दलावर संरक्षणासाठी खर्च करतं. त्याच्यानंतर सरकार जे पेन्शन धारक आहेत या पेन्शन धारकावर सुद्धा सरकार खर्च करतं. मित्रांनो, ज्यावेळेस सरकारला मार्केटमध्ये ताबा घ्यायचा असतो, बघा मित्रांनो, अर्थव्यवस्था ही सरकारच्या राजकोषीय धोरणावर पूर्णतः अवलंबून असते. जेव्हा सरकार काय करतं, जेव्हा सरकार हा खर्च जो आहे हा खर्च वाढवतं, खर्च वाढवल्यामुळं काय होणार? खर्च वाढवल्यामुळं अर्थव्यवस्था जी आहे या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा जो आहे हा पैसा ओतल्या जाणार. अर्थव्यवस्थेमध्ये जसा लोकांच्या हातामध्ये पैसा आला, लोकांची खरेदी क्षमता वाढती, लोकांची खरेदी क्षमता वाढली, या ठिकाणी उत्पादन जे आहे या उत्पादनाची मागणी वाढती. उत्पादनाची मागणी जेवढी वाढली तेवढे रोजगार निर्माण होतात. मात्र हे एका विशिष्ट काळापुरतं, विशिष्ट लेवल पुरतंच मर्यादित असतं. जर सरकारनं बराचसा खर्च वाढवला, अर्थव्यवस्थेमध्ये पैसा आला, अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ होते आणि मग अर्थव्यवस्थेमध्ये महागाई जी आहे ही वाढत जाते. बघा, हे डिटेल इथं मी घेत नाही कारण आपल्याला बरेचसे प्रश्न घ्यायचे आहेत. फक्त रिलेट करा राजकोषीय धोरणाशी. सरकारच्या जमा खर्चाचं धोरण म्हणजे राजकोषीय धोरण. सरकार पैसा आणायचा कुठून, पैसा खर्च कुठं करायचा आणि किती करायचा, एवढंच जे सरकार धोरण ठरवत असतं त्याला आपण राजकोषीय धोरण म्हणतो. दुसरा स्तंभ आहे कर आकारणी. मग सरकार पैसा आणणार कुठून? तर सरकार खर्च तर आपण पाहिला, सार्वजनिक खर्च होतो. कर आकारणी करून सरकार जो आहे हा सरकार पैसा आणत असतो. मित्रांनो, कर आकारणीवरून सुद्धा सरकार अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असतो. बघ, जर सरकारनं कर आकारणी वाढवली, सरकारनं कर आकारणी वाढवली म्हणजे लोकांच्या हातातला पैसा जास्तीत जास्त सरकारकडे जाणार आणि सरकारनं कर आकारणी वाढवली म्हणजे चलनवाढ जी आहे ही चलनवाढ काय होणार? कमी होणार. सरकारनं काय केलं? कर आकारणी कमी केली. कर आकारणी कमी केली म्हणजे माझे 1,00,000 रुपये माझं उत्पन्न आहे, पूर्वी सरकार 10,000 रुपये त्याच्यातलं घ्यायचं. सरकारनं कमी केली कर आकारणी. सरकार 10,000च्या ऐवजी 5,000च माझ्याकडून घेतं. 5,000 माझ्याकडून घेतं म्हणजे काय झालं? माझ्याकडे 95,000 रुपये राहिले, माझ्याकडे पैसे राहिले तसे भारतातल्या सगळ्या लोकांकडे राहिले. म्हणजे चलनवाढ जी आहे ही चलनवाढ जास्त होते. आणि मित्रांनो, एका विशिष्ट नियमापर्यंत म्हणजे आपण 2 प्लस मायनस चलनवाढ, 2% प्लस मायनसची चलनवाढ जी असते ही अर्थव्यवस्थेसाठी पूरक असते. त्याच्या कमीही घातक असते आणि त्याच्यापेक्षा जास्तही घातक असते. इथं मी एक्सप्लेन करत नाही, जेवढं महत्वाचं तेवढं करतो. आणि समजा मित्रांनो, सार्वजनिक खर्च सरकारचा जास्त आहे, कर आकारणी सरकारनं केली मात्र कर आकारणी कमी झाली, मग खर्च मॅनेज करण्यासाठी सरकारला सार्वजनिक कर्ज घ्यावे लागतात, सार्वजनिक कर्ज घ्यावे लागतात. ही 3 सरकारच्या राजकोषीय धोरणाची साधनं आहेत. राजकोषीय धोरणाचे आपण म्हणूया की स्तंभ आहेत. हे कर्ज 2 पद्धतीची असू शकतात. एक अंतर्गत कर्जे असू शकतात. अंतर्गत कर्ज म्हणजे काय? सरकार बॉन्ड इश्यू करून आपल्याकडून पैसे घेऊ शकतं, सरकार बँकांकडून पैसे घेऊ शकतं, सरकार एखाद्या संस्थांकडून पैसे घेऊ शकतं. तुम्ही पाहिलं असेल LIC वगैरे या संस्थांकडून सरकारनं बरेचसे कर्ज घेतलेलं आहे. असो. आणि दुसरं असतं
अंतर्गत कर्जे आणि दुसरं असतं बाह्य कर्जे, किंवा ज्याला आपण विदेशी कर्जे असं म्हणतो, किंवा ज्याला आपण परकीय कर्जे असं म्हणतो. सरकारला पैसा कमी पडत असेल तर सरकार आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्यांच्याकडून पैसे घेऊ शकतो. सरकार इतर देश जे आहे यांच्याकडून मदत घेऊ शकतो. तुम्ही पाहिलं असेल की बुलेट ट्रेनसाठी जपान सरकारनं आपल्याला 0.80% या रकमेनं कर्ज दिलेलं आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर. मित्रांनो, खूप मोठ्या पद्धतीनं म्हणजे खूप प्लॅनिंगने हे सगळं केलं जातं. म्हणजे आपण तेच कर्ज त्यांच्याकडून घ्यायचं, जपानचीच टेक्नॉलॉजी आपण वापरायची. म्हणजे बघा, सगळा खर्च आपण जपानलाच करणार, त्यांची टेक्नॉलॉजी वापरणार आणि तेच आपल्याला कर्ज द्यायलेत. असो, लक्षात घ्या, हे सगळं सार्वजनिक कर्ज जे आहे हे कर्ज कधी घ्यावे लागते? जेव्हा सरकारचं उत्पन्न कमी आहे आणि जेव्हा सरकारचा खर्च जास्त असतो तेव्हा सरकारला कर्ज घ्यावे लागतात. ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. परत येऊया आपण आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न विचारलाय, राजकोषीय नीतीची साधने कोणती? सार्वजनिक व्यय आणि सार्वजनिक कर्ज. मी आताच सांगितलं, राजकोषीय नीतीची 3 साधनं आहेत. सरकार खर्च कुठं करणार, सरकार कर आकारणी कशी करणार आणि सरकार कर्ज कसे घेणार. 3 गोष्टीत लक्षात ठेवायच्या. एक कसं आहे आपलं, बरोबर आहे. पुढे, लोकशाही आणि संघराज्यात्मक संरचना. काही गरज आहे का लोकशाही पॉलिटीमध्ये जायची? नाही. बी इथं चुकलं. बघा ना, हे 3 गोष्टीपैकी काही असेल तर मला सांगा. करारोपण आणि अंदाजपत्रक. मी काय म्हटलं, ही साधने सरकार जी समोर मांडतं ही कशाच्या स्वरूपात मांडतं? ही बजेटच्या स्वरूपात मांडतं. कर आकारणी आणि बजेट हे सुद्धा सरकारच्या कशाचा भाग आहे? राजकोषीय धोरणाचा भाग आहे. आणि संसद प्रशासन, मी परत म्हणतो, याचा काही संबंध नाही. सॉरी, अ आणि क ऑप्शन क्रमांक 4 जे आहे हे 4 इथं बरोबर आहे. समजतंय का रे सगळ्यांना? समजतंय का डोक्यावरून जाते मला सांगा? का मी एकटाच बडबड करत राहिलो, तुम्ही तुमचं चालू आहे? कमेंट खूप स्लो झाल्या. मला कसं वाटतंय की एखाद्या प्रश्नामध्ये आपण प्रवेश केला ना, ते पूर्ण खुलून समोर ठेवा. मला फक्त एवढं सांगा, समजतंय का? म्हणजे मला पुढे जायचं कळेल, पुढे जाता येईल मला. रिप्लाय द्या, काहीतरी रिप्लाय द्या. इतक्या वेळ आपलं कम्युनिकेशनच नाही, एकटाच बोलत राहिलो मी. चलो, ओके. चलायचं, आयुष सरांचा रिप्लाय आला, म्हणजे जवळपास समजते सगळ्यांना. ही पीडीएफ मी अवेलेबल करून देतो. जास्तीत जास्त आपले प्रश्न झाले पाहिजे या उद्देशानं जास्त तुमचा वेळ घेत नाही. येऊया पुढच्या प्रश्नाकडे. उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना कोणी सुरू केली? उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना. मित्रांनो, लक्षात घ्या, काही प्रश्न हे लॉजिकली आपल्याला सोडवावे लागतात. जोपर्यंत तुम्हाला लॉजिक समजत नाही तोपर्यंत तुम्ही प्रश्नापर्यंत पोहोचू शकता. म्हणजे जो प्रश्न तुम्हाला काहीच येत नाही, थोडंसं लॉजिक लावायचं. आता डिस्कॉम हा शब्द आपण खूप वेळा ऐकलेला आहे. डिस्कॉम, डिस्कॉम, डिस्कॉमचं फुल फॉर्म काय होते? डिस्कॉमचा फुल फॉर्म होते डिस्ट्रीब्युशन कंपनी. लक्षात घ्या बरं का. आणखीनही तुमच्या लक्षात आलं नसेल, डिस्ट्रीब्युशन कंपनी याला वितरण कंपनी असं म्हणतात. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, महावितरण. महावितरण ही काय आहे? विद्युत वितरण कंपनी आहे. मित्रांनो, जी उज्ज्वल योजना आहे या उज्ज्वल योजनेला उदय योजना असं सुद्धा म्हटलं जातं. UDAY, उदय योजना. उदयचा फुल फॉर्म काय आहे? उदयचा फुल फॉर्म उज्ज्वल. लक्षात घ्या, उज्ज्वल. त्याच्यानंतर हे आहे डिस्कॉम ॲश्युरन्स योजना. उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना ही आहे उदय योजना. मित्रांनो, या योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केलेली आहे. कधीपासून केलेली आहे? 2015 पासून. म्हणजे तुम्हाला तारीख महिना जरी लक्षात ठेवायचा, नोव्हेंबर 2015 पासून. बर, ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? मंत्रालय लक्षात घ्या. ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे? ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. ऊर्जा मंत्रालय. बर, या योजनेचा उद्देश काय लक्षात घ्या. उद्देश काय? आता ऊर्जा मंत्रालय म्हटलं, उज्ज्वल शब्द ऐकलं, हा डिस्कॉम वर तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. डिस्कॉम शब्द डिस्ट्रीब्युशन कंपनी म्हणजे भारतामध्ये ज्याही कंपन्या वीज
निर्माण करून त्या डिस्ट्रीब्यूट करतात त्या कंपन्यांना जास्तीत जास्त अर्थसहाय्य के राज्य सरकारनं दिलं पाहिजे. त्या कंपन्यांना जास्तीत जास्त अनुदान म्हणा किंवा त्या कंपन्यांना जास्तीत जास्त झुकतं माप राज्य सरकारनं दिलं पाहिजे. यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत ही योजना आहे. या योजनेचे उद्देश लक्षात घ्या. 2-3 महत्वाचे उद्देश तुम्हाला सांगतो. एक, या योजनेचा मेन उद्देश आहे ज्या वीज वितरण कंपन्या आहेत, बऱ्याचशा वितरण कंपन्या, तुम्ही जर ऑनलाईन बिल भरत असाल तर तुम्हाला तिथं येतं तुमचा बिलचा आयडी टाकण्या अगोदर कोणत्या कोणत्या म्हणजे सर्व कंपन्या येतात, तुमची कंपनी कोणती आहे. मग आपण महावितरण सिलेक्ट करायचं, कोणी रिलायन्स वितरण सिलेक्ट करता. असो, वीज वितरण जे आहे, या वीज वितरण कंपन्या ज्या आहेत यांना मजबूती देण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरू केली आहे. दुसरं महत्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, वीज वितरण कंपन्या ज्या आहेत यांच्या व्यवस्थापनामध्ये सुधार सुद्धा घडवण्यासाठी ह्या सरकारनं या योजनेचा ही योजना जी आहे ही सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर वीज वितरण जे आहे, या वीज वितरण कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, उत्पादन खर्च कमी कधी होतो, जेव्हा आपल्या इथं मशिनरीज असतात, आपल्या देशातल्या मशिनरीज असतात आणि या मशिनरी म्हणजे आपण वीज उत्पादन करण्यासाठी आयात खूप कमी करत असतो, उत्पादनासाठी लागणाऱ्या साधनांची आयात कमी करत असो, तर उत्पादन खर्च सुद्धा कमी होतो. याच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो लक्षात घ्या, आणखी एक महत्वाचा भाग जो इथं मेन्शन करणं गरजेचं आहे. आणखी एक चौथं, जे याचा उद्देश जो आहे ते विद्युत क्षेत्र जे आहे त्या विद्युत क्षेत्राचा विकास जो आहे हा विकास करण्यासाठी सुद्धा आपल्याला हे उज्ज्वला योजना सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, उज्ज्वल योजना जी आहे या उज्ज्वल योजनेमध्ये, एक मिनिट, उज्ज्वल योजनेमध्ये ज्या उपयोजना जी आहे किंवा या उज्ज्वल योजना अंतर्गत दोन योजना येतात. दोन योजना येतात. एक दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना. ग्रामज्योती म्हटलं की लाईटशी संबंध आला, या उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत येतात. आणि दुसरी आपल्याला पाहायला मिळते एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम. एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम. ओके, पण जर तुम्हाला पुढच्या परीक्षेमध्ये प्रश्न आला की उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपयोजना येतात, याला उपयोजना सुद्धा तुम्ही म्हणू शकता, ज्या उज्ज्वल योजनेच्या अंतर्गत येतात. ग्रामज्योती म्हटलं की लाईटशी संदर्भ लावायचा आणि ऊर्जा विकास म्हटलं तरी लाईटशी संदर्भ लावायचा. मग याचं ऑप्शन क्रमांक 1 जे आहे ते तुमचं इथं बरोबर आहे. क्लिअर? चलो, नक्कीच प्रतीक्षा मॅडम प्रयत्न करेल जास्तीत जास्त लेक्चर घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. चला, पुढचा प्रश्न घ्यायचा. इथपर्यंत कोणाला अडचण? घ्या, पुढचा प्रश्न घ्या. ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? सांगा. आता हा प्रश्न जोपर्यंत तुमचे उत्तर येत नाहीत तोपर्यंत मी पुढे जात नाही, कारण मला पाहायचंय किती जण या प्रश्नाचं उत्तर बरोबर देऊ शकतात. नमस्कार MD गच्चे. चल सांगा. स्टेट बोर्ड वाचायची गरजच नाही, डायरेक्ट संदर्भ साहित्य वाचायचं. 1-2 1-2. त्याच्यामुळे म्हटलं मी की कन्फ्युजन काय. मित्रांनो, तुम्ही प्रथमदर्शी ज्यांनी 2 उत्तर दिलेलं आहे त्यांनी फक्त 1991 शब्द लक्षात ठेवला आणि दुसरं समिती शब्द लक्षात ठेवला. 1991 ला फक्त एकच समिती निर्माण झाली का? अहो मित्रांनो, नरसिंहन समिती बँकिंगशी संबंधित आहे. लक्षात घ्या, ही बँकिंगशी संबंधित आहे. आणि ही जी समिती आहे डॉक्टर राजा चेलैया समिती, ही समिती कर सुधारणाशी संबंधित आहे. त्यामुळं प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि नंतर उत्तर द्यायचं. बऱ्याच जणांनी म्हणजे आमचे बरेचसे विद्यार्थी
जे स्वतःला ओव्हर कॉन्फिडन्स समजत होते त्यांनी सुद्धा 2 करून वापस आले. खूप सोपा प्रश्न आहे वाटला, पण कर सुधारणा शब्दच ऐकला नाही. मित्रांनो, कर सुधारणा समित्यांमध्ये काही समित्या, त्यांचं स्थापना वर्ष तुम्हाला मी देतोय, हे फार महत्वाचं आहे. एक आहे राजमन्नार समिती. पहा, राजमन्नार समिती. त्याच्यानंतर वांछू समिती विचारलेली आहे बरं का. वांछू समिती विचारलेली आहे. हे जे मी देतोय हे परीक्षेला येऊन गेलेलं आहे किंवा येऊ शकतं. त्यामुळे या समित्या पाठ कराव्या लागतील. त्याला मी VIMP व्हेरी इम्पॉर्टंट या शब्दामध्ये टाकून देतो. दुसरा आहे राज समिती. बघा, राजचेलया समिती वेगळी, राजमन्नार वेगळी आणि राज वेगळी, कन्फ्युज व्हायचं नाही. त्याच्यानंतर पुढची आहे YLK झा समिती. पहा, YLK झा समिती. या समित्या कशाशी संबंधित आहेत ते सुद्धा देतोय. चौकशी समिती. चौकशी समिती. त्याच्यानंतर राजचेलैया समिती. राजचेलैया समिती जी ही आहे. ठीक आहे, चलो आता लक्षात घ्या या 3 समित्या. जेव्हा मित्रांनो संदर्भ येतो राजमन्नार समितीचा, ही समिती 1969 मध्ये स्थापन करण्यात आली आणि या समितीचा उद्देश काय होता की केंद्रानं किती कर आकारायचा आणि राज्यांना किती कर आकारायचा यांचा संबंध जोडवणे, केंद्र राज्य कर संबंध जोडवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा वांछू समिती हे विचारलेली आहे बरं का, ही परत IMP मध्ये मी टाकतो. वांछू समिती म्हटलं की 1971 घ्या, दुष्काळाच्या अगोदर 1 वर्ष अगोदर. वांछू समिती कशासाठी तयार करण्यात आली होती? जो डायरेक्ट टॅक्स आहे, ज्याला आपण प्रत्यक्ष कर असं म्हणतो, ह्या प्रत्यक्ष कराची चौकशी करायची की सरकार प्रत्यक्ष कर घेतोय, जेवढा आकारतोय ते योग्य आहे, जास्त आकारला पाहिजे, कमी आकारला पाहिजे, हे सगळं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं राज समिती म्हटलं, राज म्हणणार वेगळी, राज वेगळी आणि राजचलया वेगळी बरं का, कन्फ्युज व्हायचं नाही. राज समिती म्हटलं की राज समिती दुष्काळाच्या वेळीस 1972. त्याच्यानंतर राज समिती कशासाठी तयार करण्यात आली होती? जो कृषी कर आहे या कृषी कराची चौकशी करण्यासाठी राज समिती स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर YLK झा समिती. मित्रांनो, YLK झा समिती जी आहे ही 1976 ला दुष्काळ नंतर 4 वर्षानंतर ही कशाशी समिती संदर्भित आहे? 2 घटकांशी संदर्भित आहे. एक इनडायरेक्ट टॅक्स, ज्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणतो, हा किती आकारायचा, आणि या समितीनं मित्रांनो व्हॅट व्हॅल्यू ऍडेड टॅक्स ज्याला आपण म्हणतो, मूल्यवर्धित कर असं म्हणतो, ही टॅक्स आकारण्याची शिफारस जर कोणी केलेली असेल तर ती शिफारस आपल्याला YLK झा समितीनं केलेली पाहायला मिळते. YLK झा समिती 2 गोष्टीशी संबंधित, अप्रत्यक्ष कर चौकशीसाठी आणि व्हॅटची शिफारस कोणी केली? YLK झा समितीनं. संपला विषय. चौकशी समिती जी आहे मित्रांनो ही 1977. चौकशी समिती कशाशी संदर्भित आहे? परत प्रत्यक्ष कराशी संदर्भित आहे. प्रत्यक्ष कर योजनासाठी ही समिती आकारलेली आपल्याला, ही समिती निर्माण केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वात शेवटचं राजचेलैया समिती, ज्या समितीवर प्रश्न विचारण्यात आला होता, ही समिती मित्रांनो 1991 ला स्थापन केली होती. कशाशी संदर्भित होती? 1991 ला जे आर्थिक संकट आपल्यावर आलं होतं, त्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी कर सुधारणा कोणत्या कोणत्या आपण केल्या पाहिजे, कर सुधारणा सुचवण्यासाठी ही समिती स्थापन केली. मित्रांनो, या समितीनं तिचा जो अहवाल आहे, हा अहवाल 1993 ला या ठिकाणी सादर केला. कधी सादर केला? 1993 ला. आणि या समितीनं शिफारस काय केली? यावेळेस समितीची स्थापना विचारली गेलेली आहे. पुढच्या वेळी समितीची शिफारस सुद्धा विचारली जाऊ शकते. जो विक्री कर आहे, ज्याला आपण सेल टॅक्स म्हणतो, त्या विक्री कराला समान म्हणजे सेल टॅक्सला समान असणारा राज्यस्तरीय व्हॅट लागू करा. व्हॅट लागू करा ही शिफारस. व्हॅट राज्यस्तरीय बरं का, राज्यस्तरीय व्हॅट, राज्य कर आहे तो, लागू करण्याची शिफारस 1991 ला राजचेलैया समितीनं केलेली आपल्याला पाहायला मिळते. ह्या ज्या समित्या आहेत, 6 समित्या, त्या खूप महत्वाच्या कर प्रकरणामधल्या ह्या सर्वात महत्वाच्या समित्या. मग इथं या ऑगस्ट 1991 मध्ये भारतातील कर सुधारणा शिफारसीसाठी खालीलपैकी कोणती समिती नियुक्त करण्यात आली होती? राजचेलैया समिती नियुक्त करण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे 1 इथं 100% बरोबर आहे.
क्लिअर? समजतंय का रे? नरसिंहन समिती फर्स्ट कर आपलं हे बँकिंग सुधारणाच्या संदर्भात होती. ठीक आहे, चलो बरोबर आहे. चलायचं घ्या पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगार यांचा काय हिस्सा होता? चलो सांगा काय म्हणतायत? वित्तीय समिती वित्तीय सुधारणा नरसिंह समिती 1 आणि बँकिंग सुधारणा नरसिंह समिती 2. राईट, बरोबर आहे. 91 आणि 97. ठीक आहे, चला आता इथं तुमचा जास्त वेळ मी घेत नाही. लक्षात घ्या हा प्रश्न कशामुळे विचारण्यात आला होता. या प्रश्न विचारण्याची गरज काय? कारण इथं काय दिलेले त्यांनी, इथं 11-12ची आकडेवारी दिलेली. मित्रांनो लक्षात घ्या, पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. पहिली कन्सेप्ट आहे श्रमशक्ती. श्रमशक्ती म्हणजे काय? कशाला श्रमशक्ती म्हटलं जातं? श्रमशक्ती ही देशामधल्या श्रमशक्ती म्हणजे काय? श्रमशक्ती म्हणजे देशामध्ये 14 वर्षाच्या नंतर 14 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या आणि काम करण्याची क्षमता व इच्छा असणाऱ्या व्यक्तींची संख्या याला आपण श्रमशक्ती म्हणत असतो. म्हणजे देशामध्ये समजा आपण म्हणूया की देशाची लोकसंख्या 140 कोटी एवढी आहे. श्रमशक्ती समजून घ्या. आणि या 140 कोटी लोकांमध्ये 14 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी असे आपण म्हणू शकतो. 60 वर्षापेक्षा कमी ही जी लोकांची संख्या आहे याच्यामध्ये या दोन गोष्टी गरजेच्या आहेत. एक, काम करण्याची इच्छा त्याच्यामध्ये जर असेल आणि दुसरी काम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असेल तर अशा पद्धतीच्या लोकांना आपण देशाची श्रमशक्ती म्हणत असतो. मग या श्रमशक्तीमध्ये मित्रांनो दोन्ही व्यक्तींचा समावेश होतो. जी रोजगारीत व्यक्ती असते याचाही समावेश होतो आणि बेरोजगार व्यक्ती असते याचाही समावेश होतो. कारण रोजगारीत व्यक्ती त्याची इच्छा आहे क्षमता आहे ती कामामध्ये गुंतलेली असते आणि बेरोजगारी व्यक्ती इच्छा आहे क्षमता आहे मात्र त्याला काम मिळालेलं नसतं म्हणून त्याला बेरोजगार असं म्हटलेलं असतं. याला म्हणायचं काय? याला म्हणायचं श्रमशक्ती. 140 कोटी जनतेपैकी समजा जर 90 कोटी लोक हे श्रमशक्तीमध्ये येत असतील म्हणजे असे लोक जे 14 वर्षापेक्षा जास्त आणि 60 वर्षापेक्षा कमी आहेत आणि त्यांच्यामध्ये काम करण्याची इच्छा आणि क्षमता आहे. उदाहरण देतो तुम्हाला. उदाहरणार्थ एकामध्ये काम करण्याची भरपूर इच्छा आहे, प्रचंड इच्छा आहे, मात्र त्याच्यामध्ये क्षमता नाहीये, त्याला तुम्ही श्रमशक्तीमध्ये घेऊ शकत नाही. आता इथं काय दिलेलं आहे? श्रमशक्तीची व्याख्या आपली संपली. पुढं 11-12 मध्ये जी एकूण श्रमशक्ती होती यापैकी स्वयंरोजगारीत किती, नियमित रोजगारीत किती आणि प्रासंगिक रोजगारीत किती. म्हणजे लक्षात घ्या इथं बेरोजगारीचा प्रश्न विचारलेला नाही. जो रोजगार आहे या रोजगारामध्ये काय विचारलेलं आहे? स्वयंरोजगारीत किती होते, त्याच्यानंतर नियमित रोजगारीत किती होते आणि प्रासंगिक रोजगारीत किती होते. आता याची सगळ्याची व्याख्या मी तुम्हाला सांगत बसत नाही कारण हे जर सांगत राहिलं तर पुढचे प्रश्न आपले निघून जातील. फक्त लक्षात घ्या हे कशामुळे विचारलं होतं याचं कारण आहे मित्रांनो. एनएसएसओ जो आहे एनएसएसओ न 68वी फेरीचं सर्वेक्षण सर्वात शेवटी केलं होतं. सर्वात शेवटी रोजगारीत आणि बेरोजगारीची संख्या मोजण्यासाठी एनएसएसओ न 68वी फेरी ही सर्वात शेवटची फेरी त्याची ठरली होती. हे 9वं सर्वेक्षण होतं आणि हे सर्वेक्षण कधी केलं होतं? हे सर्वेक्षण केलं होतं 11-12 मध्ये. 2011-12 सर्वेक्षण केलं आणि हे एनएसएसओ न केलेलं शेवटचं सर्वेक्षण होतं. मग तुम्ही म्हणाल सर
NSSO न केलेलं शेवटचं सर्वेक्षण होतं. मग तेव्हापासून मग बेरोजगारांनी रोजगारांची संख्या नोंदणारी कोणती कंपनी नव्हती का? किंवा बेरोजगारांनी रोजगार किती आहेत हे पडताळणारी कोणती संस्था नव्हती का? तर उत्तर आहे हो. NSSO न याच्या अगोदर NSSO हे सगळं करत होती. 9 फेऱ्यापर्यंत NSSO न रोजगारीत आणि बेरोजगारीची संख्या मोजली. मात्र 2017 मध्ये इथं मी लिहितोय मित्रांनो, 2017 पासून NSSO न काय केलं म्हणजे NSSO न एक संस्था निर्माण केलेली आहे. या संस्थेचं नाव आहे नियतकालीन श्रमशक्ती सर्वेक्षण. सर्वेक्षण संस्था. आणि ही जी संस्था आहे मित्रांनो, ही संस्था 2017 पासून बेरोजगारी आणि रोजगारीचे आकडे दरवर्षी इथं नियतकालीन दिलेलं आहे. दरवर्षी या ठिकाणी मोजमाप करत असते, सर्वेक्षण करत असते. NSSOचं शेवटचं सर्वेक्षण होतं. म्हणून आपल्याला विचारण्यात आलं होतं या 68व्या फेरीनुसार भारतामध्ये स्वयंरोजगाराची संख्या मित्रांनो 52% होती रोजगारीत व्यक्तीमध्ये. नियमित रोजगारांची संख्या होती 18% आणि प्रासंगिक रोजगारांची संख्या होती 30%. कशामध्ये? जेव्हा रोजगारी आपण 100% धरूया, या रोजगारी जेव्हा आपण 100% काउंट करूया, जे स्वयंरोजगार होते 52%, नियमित रोजगार होते 18% आणि प्रासंगिक ज्याला हंगामी रोजगार तुम्ही म्हणतात हे होते 30%. असो, तर या प्रश्नामध्ये ऑप्शन क्रमांक 1 जे आहे हे 1 या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर असणार आहे. क्लिअर? कोण आहे हा? कोणाचं पिल्लू आलंय? चलो, संजीवनी मनवार, धन्यवाद. चलो, ते दिसत ना, ते व्यवस्थित करून दे ना. ते कमेंट दिसत नाही. चालायचं पुढं. चलो, घ्यायचा पुढचा प्रश्न. चला घ्या. खाद्यतेलांवर राष्ट्रीय मिशन काय दिलेले? खाद्यतेलांवरील राष्ट्रीय मिशन तेल पाम रिकामी जागामध्ये सुरू करण्यात आले. मित्रांनो, राष्ट्रीय मिशन सुरू करण्याची वेळ कधी येते? जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुटवडा आपल्या इथं निर्माण होत असतो, जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त त्याची आयात करावी लागत असते आणि आयातीवरचा खर्च कमी करण्यासाठी आपण काय दिसत नाही. क्लिअर झालं. एक प्रश्न होता, सरकार 2021 ची सेन्सस का घेत नाहीये? आता हा सरकारचा प्रश्न आहे. आता माझा ना 21 ची घ्यायला पाहिजे होती. असो, कोविड पॅन्डेमिक मुळे आपली थोडी अर्थव्यवस्था मागे पडली होती. रुळावायला 1-2 वर्ष ठीक आहे. 22-23 ला घ्यायला पाहिजे होती. लक्षात घ्या. हा, आता मी तुम्हाला सांगितलं की एखादं मिशन का एखाद्या गोष्टीवर सरकारला मुद्दामून एखाद्या गोष्टीला फोकस करण्याची गरज का पडते, फोकस करण्याची वेळ काय येते, याचं कारण असं असतं की जर त्या वस्तूचा तुटवडा भारतामध्ये पडत असेल, त्या वस्तूची आयात आपण म्हणजे मागणी भारतीय जनतेची जास्त असेल आणि तुटवडा पडत असेल, आपण ती वस्तू आयात करत असू तर आपल्या देशातील परकीय गंगाजळी खूप जास्त बाहेरच्या देशामध्ये जाते. आयात खर्च आपला वाढतो. आयात खर्च वाढला, व्यापार तोल आणि व्यवहार तोल आपला डगमगतो. त्यामुळं जास्तीत जास्त पद्धतीनं ज्या गोष्टीचा तुटवडा आहे ती वस्तू ती गोष्ट भारतामध्येच निर्माण झाली पाहिजे. त्याच्यासाठी एखादं मिशन एखाद्या विशिष्ट वस्तूसाठी सुरू केलं जातं. मित्रांनो, लक्षात घ्या, राष्ट्रीय खाद्य मिशनाचा आपण जेव्हा विचार करतो, राष्ट्रीय खाद्य मिशन, खाद्य तेल मिशन, आपल्याला माहित आहे मित्रांनो, दरवर्षी आपल्या इथं तेलाच्या किमती एका विशिष्ट
कालावधीमध्ये वाढत असतं आणि या तेलाच्या किमती वाढल्या की सरकार काय करतं, बाहेरून तेलाची आयात करतं. आता राष्ट्रीय खाद्यतेल मिशन मध्ये आपण जर पाहिलं तर सरकार खाद्यतेलाची आयात जी आहे आपल्या इथं जर तुम्ही पाहिलं, बघा एक आकडा लक्षात घ्या, आपण एकूण खाद्यतेल जे आहे या खाद्यतेलापैकी, आता हे करंट बेस्ड क्वेश्चन आहे बरं का, करंटशी रिलेटेड तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये प्रश्न करावे लागतील. 65% जे आहे आपण खाद्यतेलाची आयात करत असतो, म्हणजे इतर देशाकडून मागवत असतो, आणि 35% जे आहे आपण खाद्यतेलाचं उत्पादन करत असतो. काय करत असतो? उत्पादन करत असतो. आता राष्ट्रीय खाद्यतेल मिशन याची सुरुवात कधीपासून करण्यात आली? याची सुरुवात मित्रांनो ऑगस्ट 2021 पासून करण्यात आली. याचं कारण काय होतं? याचं कारण होतं पाम तेलाची आपण आयात खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत होतो आणि पाम तेलाचं उत्पादन, पहा, पाम तेलाचे उत्पादन भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हावे, याचं उत्पादनास चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल मिशन तयार केले. मित्रांनो, भारतामध्ये हे पूर्वांचलकडचे जे राज्य आहे, या पूर्वांचलकडच्या राज्यामध्ये असं इन्व्हायरमेंट आहे, असा निसर्ग आहे की या ठिकाणी पाम तेलाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पाम तेल जे आहे, हे पाम तेल या ठिकाणी हे खाद्यतेल जे आहे याचं उत्पादन केलं जातं. हा बरं, पाम तेल जे आहे हे कोणत्या झाडापासून तयार केलं जातं? वृक्ष. लक्षात घ्या, झाड म्हणण्यापेक्षा मी असं म्हणतो वृक्ष. तर या वृक्षाचं नाव आहे ताड. लक्षात घ्या, ताड. मग सरकारनं काय केलं, पाम तेलाचं उत्पादन वाढवण्यासाठी जे पूर्वांचलकडचे राज्य आहेत आणि अंदमान निकोबार हे बेट समूह जे आहेत, इथं ताडाच्या झाडाची लागवड जी आहे ही मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली. कोणत्या मिशन अंतर्गत? राष्ट्रीय खाद्यतेल मिशन अंतर्गत. ताडाच्या झाडापासून काय मिळत असतं? ताडाच्या झाडापासून पाम तेल मिळत असतं. पाम तेल यालाच आपण वनस्पती तेल असं सुद्धा म्हणू शकतो, वनस्पती तेल. बर, आणखी भूगोलाविषयामध्ये थोडस तुम्हाला आतमध्ये नेतो. ताडाच्या कोणत्या भागापासून पाम तेल तयार केलं जातं? ताडाच्या बियांपासून पाम तेल तयार केलं जातं. कुठून? ताडांच्या बियांपासून पाम तेल केलं जातं. मित्रांनो, दरवर्षी भारत एकूण 65% जी आयात आपण करतो, त्या 65%पैकी 40% आपण फक्त पाम तेलाची आयात करतो. तुम्ही विचार करा, साधी गोष्ट, शेंगदाणे मार्केटमध्ये 140 रुपये किलो आहेत आणि एक किलो शेंगदाण्यापासून आपण जर जास्तीत जास्त म्हटलं तर 300 ml तेल निघू शकतं, शेंगदाण्याचं तेल. 140 किलो शेंगदाणे म्हणजे 1 किलो शेंगदाण्याचं तेल आपल्याला जर पाहिजे असेल तर आपल्याला जवळपास 3 ते 4 किलो शेंगदाणे आपल्याला त्याच्यासाठी लागतील. म्हणजे 14 चोक आपण म्हणूया की 14 चोक 56, साधारणतः 500 रुपयाच्या शेंगदाण्यापासून आता जे आपण मार्केटमधून 200-250 किलो 250 रुपये लिटर जे शेंगदाण्याचं तेल घेतोय, हे तेल शक्य आहे का हो? 550 रुपये खर्च यायलाय आणि 250 रुपये आपल्याला देते? नाही. प्रत्येक तेलाच्या आतमध्ये पाम तेलाची भेसळ असतेच. तुम्ही खात असाल, मी खात असाल, कोणी खात असो, पाम तेलाची भेसळच म्हणतो, भेसळ म्हणा, मिसळ म्हणा सारखंच आहे, त्याच्यामध्ये असतेच. त्याच्यामुळं शेंगदाण्याचं तेल आपल्याला 200-250 रुपये किलो मिळतं. कारळाचं तेल, करडीचं तेल, मला सांगा ना, इतकं महाग आहे हे प्रोडक्ट. तेल कशामुळं 110, 120, 150 पर्यंत मिळतं? याचं कारण याच्यामध्ये हे मिक्स केलेलं असतं. असो, एखादी कंपनी पुन्हा क्लेम करेन की हे असं प्रूव्ह करून दाखवा वगैरे, असू द्या, ते सोडून द्या, त्याच्यामध्ये मी आज जात नाही. हा, ही जी मिशन आहे राष्ट्रीय खाद्यतेल मिशन, या मिशनचं आपण जर वैशिष्ट्य पाहिलं तर जवळपास मित्रांनो 11,000 कोटी रुपये खर्च करून सरकारनं हे खाद्यतेल मिशन सुरू केलेलं आहे. या खाद्यतेलाचं साध्य काय आहे? 2025 पर्यंत जे ताड वृक्ष आहे, या ताड वृक्षाची 10 लाख हेक्टर पर्यंत लागवड झाली पाहिजे, हे सरकारचं ध्येय आहे. आणि येत्या 10 वर्षामध्ये हे लक्षात ठेवा बरं का, उद्दिष्ट काय आहे असं विचारलं जाऊ शकेल. येत्या 10 वर्षामध्ये सरकार या ठिकाणी, पहा, येत्या 10 वर्षामध्ये सरकार 28 लाख टनांपर्यंत उत्पादन काढेल, सरकारची ही अपेक्षा आहे. असो, लक्षात घ्या, इथं लगेच ऑगस्ट 2021 ऑप्शन क्रमांक 4 जे आहे
हे 4 तुमचं या ठिकाणी बरोबर आहे. समजतंय? क्लिअर? इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? जी मुलं नवीन जोडली असतील तर कृपया लेक्चर लाईक करा. नंतर तुम्हाला पाहायचं असेल तुम्ही पुन्हा पाहू शकता. एका तासामध्ये आपले फक्त 7 प्रश्न झालेले आहेत. मित्रांनो, मी असा विचार करतोय की एक PYQ इकॉनॉमिक्सची बॅच घेऊन यावं. कारण YouTubeवर मला शक्य नाही प्रत्येक वेळी हे सगळं अवेलेबल करून देणं. कारण बाकीचेही माझे लेक्चर असतात. ट्राय करतो YouTubeवर जेवढं देता आलं. YouTubeवर तर आपल्या आयोगाचे पॅटर्न सीरीज सुरूच आहे. त्याचाही तुम्ही लाभ घ्या. आता जेव्हा मी तुमच्या समोर येतो, समोर येण्या अगोदर मला 3-4 तास बसावं लागतं. सोर्स पाहावे लागतात. कारण तुम्हाला सोर्स सहित मी सांगतोय आणि एक्सप्लेनेशन जर म्हटलं तर कन्सेप्च्युअल भाग आपला मुख्य असतो. त्यामुळे जे विद्यार्थी 2024च्या कंबाईनची तयारी करत असतील, त्यांनी 100% आपला कोर्स जॉइन करा. माझ्यावर विश्वास ठेवून जॉइन करा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. असो, तर या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. 7 प्रश्न फक्त झाले. राहिलेले 8 प्रश्न हे पुढच्या एका लेक्चरमध्ये आपण कव्हर करू. 15 प्रश्न इकॉनॉमिक्सचे आहेत. ठीक आहे? चला. इथपर्यंत काही कोणाला आणखी प्रश्न आहेत का? असतील तर विचारू शकता. नाही? चालायचं? इथं आपण थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. याचा दुसरा पार्ट मी 2-4 दिवसात घेऊन येतो लगेच. त्याच्या अगोदर जिओग्राफीचं राज्यसेवेचं एक लेक्चर YouTubeवर विद्यार्थ्यांची मागणी होती. विश्लेषण लेक्चरचं घ्या, तर त्याच्याबद्दल मी ते विचार करतो. ठीक आहे? तर या लेक्चरमध्ये आज आपण इथं थांबूया. राहिलेला भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. जे मुलं नवीन जोडलेली असतील, कृपया चॅनलला लाईक करा आणि लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.